पहिला मुद्दा असा आहे की काल ज्या पद्धतीनं अजितदादांची भूमिका मांडली, प्रदेशाध्यक्ष किंवा कुठली जबाबदारी पक्षात देण्यात यावी मला, साधारण कशा पद्धतीने बघताय? गेल्या वेळेस शरद पवारांनी राजीनामा घोषित केला होता, आता अजित पवार म्हणतात की मला पक्षात काम करायचं. जसं आहे ना की आमचा पक्ष जो आहे हा लोकशाहीनं चालणारा पक्ष आहे. त्याच्यामध्ये प्रत्येकाला आपलं आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. तर असं मला असं वाटतं की अजितदादांना पण असं वाटलं असेल की आपण नेहमीच विधानमंडळामध्ये काम करतो आहोत, तर पक्षात सुद्धा जे आहे काही जबाबदारी आपल्याला जर मिळाली तर आपण अधिक काम करू शकतो असं त्यांना वाटलं असेल. त्यामुळे त्यांनी आपलं मतप्रदर्शन केले. पण त्याबरोबर त्याने हेही सांगितलं की शेवटी जे काही निर्णय घ्यायचे असतील ते पक्षश्रेष्ठी म्हणजे पवारसाहेबांनी, शरद पवार साहेबांनीच घ्यायचे आहे. म्हणजे ते काही पक्षाच्या पलीकडे जाऊन काही म्हणत नाही. ते म्हणतात मला पक्षात काम द्या, दुसरं काही म्हणत नाही. आता याच्यामध्ये असंही आहे की आता सगळीच आपली मतं मांडतात, तर मी आपलं मत मांडण्याला काही हरकत नाही. काल मी ते अजितदादांनी जे कोणाला किती वर्ष किती महिने पक्षाचं अध्यक्षपद मिळालं याचं वाचन केलं आणि मला कळलं की मला फक्त 4 महिनेच मिळालेले आहेत. बाकीच्यांना 2, 3, 5 वर्ष, मला 4 महिने मिळाले नाही. 4 महिन्यात एवढं चांगलं काम केलं नाही असं मला त्याच्याबद्दल आनंद आहे. पण पूर्वी असं व्हायचं काँग्रेस पक्षामध्ये, विधिमंडळाचा नेता किंवा मुख्यमंत्री जर बहुसंख्य समाजाचा असेल तर पक्षाचं अध्यक्षपद हे नेहमी जे आहे दुसऱ्या समाजाच्या व्यक्तीकडे, नेत्यांकडे ते जायचं. तिकडे मराठा समाजाचा असेल तर इथे ओबीसी किंवा वंजारी किंवा जे काही असेल ते आपण लहान समाजाच्या माणसाकडे जायचं. त्याच्यामुळे आपण जेव्हा ओबीसी म्हणतो त्यावेळेला मला असं वाटतं की ह्या ओबीसींबद्दल नुसतंच आपण बोलून चालणार नाही, तर त्यांना सुद्धा महत्त्वाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर टाकली पाहिजे. आपण जर पाहिलं तर BJP सारख्या पक्षानं सुद्धा चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासारखा ओबीसी अध्यक्ष नियुक्त केला. काँग्रेस पक्ष त्यांनी सुद्धा नाना पटोलेसारखा ओबीसी अध्यक्ष पक्षाला दिला. शिवसेनेला सुद्धा जे आहेत आता त्याच्यामध्ये ही पद्धत नसली तरी राऊत जे आहेत 2-3 नंबरचे जे काय आहेत ते ओबीसी समाजाचे आहेत. तसं आमच्या पक्षामध्ये सुद्धा ओबीसी समाजाचे अनेक नेते आहेत. तर त्यांना सुद्धा आपण जर एक संधी दिली तर ओबीसी समाज 54% आहे तो आपल्याबरोबर जुळू शकतो मोठ्या प्रमाणावर. कारण आम्ही नेहमीच आणि इतर पक्षांचा सुद्धा त्यासाठीच जे आहे त्याचे ओबीसी अध्यक्ष नेमले. आमच्या पक्षामध्ये सुद्धा खूप आहे. म्हणजे तटकरे आहेत, त्याच्यानंतर धनंजय मुंडे आहेत, जितेंद्र आव्हाड आहे. काय मला सुद्धा दिलं काम तर मी सुद्धा करीन. तर पण कोणी ओबीसी जर दिला पण ओबीसीचं नाही मिळालं तर दुसरा पण छोट्या समाजाचं कोणाला तरी अध्यक्षपद दिलं तर ह्या लहान लहान समाजांच्या मनामध्ये सुद्धा आपण आपल्या पक्षाची चांगली प्रतिमा निर्माण करू शकतो असं मला स्वतःला वाटतं. पण निवडणुकांना थोडासाच वेळ असताना अशा पद्धतीने प्रदेशाध्यक्ष बदललं थोडासा काय आता मग आता जर बाकीचे जे आता नाहीतरी आपण जिल्हाध्यक्ष किंवा फ्रंटलचे जे अध्यक्ष, तालुका अध्यक्ष त्यांच्या निवडणुका त्यांनी जाहीर केल्या त्याप्रमाणे ते बदलणारच आहेत. शेवटी काम कोण करतं? काम जे आहे हे तालुका जिल्हा पातळीवरचे कार्यकर्तेच करत असतात. त्यांना आपण तिथे सांगतोच आहात की नवीन लोकांना संधी द्या, नवीन लोकांना संधी द्या. तर काय अडचण असंच काय कारण आणि अजून वेळ आहे निवडणुकीला. आणि आता तुम्ही एवढा मीडिया एवढा स्ट्रॉंग आहे की पटदिशी जे सगळ्या बातम्या सगळीकडे जात असतात. पूर्वी जरा कठीण असायचं. तुमचं म्हणणे की असा फॉर्म्युला आला पाहिजे की जर विरोधी पक्ष नेतेपद हे मराठा समाजाकडे असेल तर प्रदेशाध्यक्षपद हे ओबीसी किंवा इतर समाजाकडे गेलं पाहिजे. ओबीसी किंवा इतर म्हणजे पूर्वी काँग्रेसमध्ये पण ते असं चालायचं पूर्वी. आता सुद्धा जर आपण जर पाहिलं तर या वेगवेगळ्या पक्षांमध्ये जे आहेत मी ज्यांची नावं घेतली आहेत त्या पक्षामध्ये सुद्धा ओबीसीला जे आहे त्यांनी जे आहे
प्राधान्यानं पुढे घेतलेला आहे. तर मला असं वाटतं की त्याचा विचार व्हायला पाहिजे. आमच्याकडे आहेत ना चांगले कार्यकर्ते. मी जुना कार्यकर्ता आहे, पण नवीन कार्यकर्ते आहेत ना. काय तुमचे जितेंद्र आव्हाड असतील, धनंजय मुंडे असतील, आणखीनही कोणी असतील. काय अगदीच नवीन पाहिजे असेल ओबीसी समाजाचा तर ते ईश्वर बालबुद्धे, त्यांना आता आपण तिथून दुसरीकडे दुसरं नाव दिलेलं आहे. म्हणजे करायला गेलं तर ते होऊ शकतं. काय पण अर्थात हे सगळं जे पक्षश्रेष्ठीने ठरवायचं. आम्ही आपली मतं मांडतात. त्यांनी जसं मत मांडलं तसं मी सुद्धा मत मांडलं. म्हणजे 5 वर्ष झाली आहे, जयंत पाटील 5 वर्ष त्या पदावर आहे, तर आता त्या पदावर दुसऱ्या नेत्याला संधी द्यावी असं आपण म्हणतो. असं जे आहे की एकूण जे काल अजितदादा म्हणाले त्यातून मला असं वाटतं की अशा प्रकारचं जे आहे इन्फ्लुअन्स निघतो आहे. काय पण शेवटी त्या साहेबांनी ठरवावं काय करायचं. चर्चा केली आहे पवार साहेबांची तुम्ही चर्चा केली या संदर्भात किंवा करणार आहात? कधी करणार? काल सगळं ते भाषणं झाली आणि साहेब जे आहेत नंतर पुण्याला गेले. मग साहेब बोलवतील, मिटिंग घेतील, सगळ्यांना विचारात घेऊ. पण साहेब सगळ्यांना बरोबर घेऊनच पक्ष चालवतात, त्यामुळे ते बोलवतील आणि आपण जरा गप्प बसला तर त्याचं एकतर झालं. मग तुम्ही बोला ना बाबा. अजित पवार सुद्धा प्रदेशाध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत अशी चर्चा होती, तर त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? ते तुम्ही त्यांना विचारा ना. का ते तर म्हणाले मला कुठलंही पद द्या पक्षामध्ये काम करायचं, कुठलंही पक्ष द्या. म्हणजे उपाध्यक्ष द्या, उपसरचिटणीस द्या, आणखीन काय असेल तर ते द्या, त्यांना कुठलंही द्या. आणि त्यांनी फक्त सूचित केलं म्हणून पक्षात काम द्या. भाकरी 24 वर्षांना नाराज आहेत अजित पवार असं वाटतं. कालच्या भाषणानंतर भाकरी फिरवली नाही म्हणून अजित पवार काहीसे नाराज आहेत असं वाटतं कालच्या भाषणात? नाराज आहेत की नाही मला नाही माहिती. तुम्ही विचारायला पाहिजे ना त्यांना. आता ते काय कुठेही भेटतात. तुमचे लोक असतात, पुण्याला असतात, नागपूरला असतात, सगळीकडे असतात. तिथे भेटतील, त्यांना विचारा ते नाराज आहेत की काय, त्यांच्या मनात काय आहे ते त्यांना विचारा. त्या प्रमुख लोक जे आहेत त्यांना विचारा. आम्ही आपल्या काय आता आम्हाला विचारलं तुम्ही म्हणून सांगितलं माझं मत. 24 वर्षाआधी छगन भुजबळ या पक्षाचे अध्यक्ष होते, प्रांत अध्यक्ष. आता 25व्या वर्षात पदार्पण केल्यानंतर ती घडी पुन्हा गरजेची आहे का की छगन भुजबळ यांना 25व्या वर्षामध्ये तारुण्यात पदार्पण करत असताना पुन्हा प्रदेश अध्यक्षाची संधी शरद पवारांनी द्यावी अशी इच्छा आहे? मी नावं सांगितली आमच्या ओबीसी कोण कोण लीडर आहे. आता तसं म्हणून मी सांगितलं की मला 4च महिने मिळाले असं मला काल अजित पवारांनी जे आहे ते जाहीर केलं. बाकीच्यांना जास्त मिळालं तर मी असू शकतो. आणि माझ्यापेक्षा तरुण आहेत ना. जितेंद्र आव्हाड तरुण आहेत, ते चांगलं बोलतात. धनंजय मुंडे चांगलं बोलतात. तटकरे आहेत, आणखीनही असतील काही लोक. आता हे माझ्या नजरेसमोर आले मी सांगितलं मीच करा असं नाही. ज्या पद्धतीनं अजित पवारांचं बोलणं होतं किंवा त्यांचा सूर होता हे मला वाटतं का की पॉलिटिकल करेक्टरची गरज आहे, पॉलिटिकल करेक्ट कार्यक्रमाची गरज आहे आता एनसीपी मध्ये? नाही, आता हे सगळं असं नाही की संपूर्ण पक्षामध्ये सुद्धा जे आहे आता पक्ष पातळीवरचं जे निवडणुकीचं जे आहे ते काम सुरू झालेलं आहे ना. म्हणजे फ्रंटलचे तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष, फादरचे, महिला आघाडीचे सगळे जे आहेत ह्या निवडणुका आता सुरू झाल्या आहेत ना. म्हणून ते आता ते अजितदादा पण बोलले असेल की मला पण काम द्या पक्षामध्ये. बांद्र्याला शिवसेनेच्या ठाकरे गटाची शाखा आहे. बांद्र्याला शिवसेनेच्या ठाकरे गटाची शाखा आहे. जवळपास 40 वर्ष जुनी शाखा आहे. आज पालिकेच्या अनधिकृत बांधकाम पथकानं ती शाखा तोडली आहे. कुठेतरी सूर बांधून अशा पद्धतीनं ठाकरे आता मी जास्त बोलणार नाही, कारण मला असं वाटतं मी फार जेवढं पाहिजे तुम्हाला खूप चांगलं बोललेलं आहे. काय आता आणखीन काय बोलून त्याच्यात काय फायदा नाही, कारण मला ते माहीत नाही. पण कुणीही सूडबुद्धीनं जे आहे काय एकमेकाची घरं पडायची, एकमेकाची शाखा पाडायची, उद्ध्वस्त करायच्या किंवा आणखीन काहीतरी करायचे करू नये. काय आपण एकमेकाचे पक्षीय विरोधक आहोत, दुश्मन नाही आहोत, हे लक्षात ठेवलं पाहिजे सगळं. सर, संदीप भुमरे यांनी असा दावा केला आहे की जेव्हा पवार साहेबांनी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांना कार्याध्यक्ष केलं त्यानंतरच अजित पवार नाराज आहेत, ते पक्ष सोडून देखील जाऊ शकतील आणि म्हणूनच त्यांनी अशी मागणी केली की मला पक्षात काम द्या. मला तुम्ही सांगा ताई, आता ते कोण ते म्हणाले, काय नाव त्यांचं? संदीप भुमरे काय म्हणाले याच्यावर मी काय मत देऊ? आणि त्यांनी तरी आमच्या पक्षात काय चालत त्याच्यावर त्यांनी तरी काम मत द्यावं. बीआरएसचे त्यांनी ते महाराष्ट्रात खूपच ऍक्टिव्ह झालेले आहे. कोण? के चंद्रशेखर राव हे बीआरएसचे आहेत.
आणि ज्या पद्धतीने आधी MIM आली होती त्याच पद्धतीने आता ते पूर्ण राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अधिवेशन. नाही हे खरं आहे. MIM त्यावेळेला होते, वंचित आघाडीने पण निवडणुका लढवल्या, पण यावेळेला BRS जे आहे ते फार मोठ्या प्रमाणावर त्यांनी कामाला सुरुवात केली आहे. त्याचा उल्लेख तर मला वाटतं साहेबांनी पण केला किंवा अजितदादांनी केला. साहेबसुद्धा सातत्याने सांगतात की आपण लक्ष ठेवून असलं पाहिजे, कारण सगळ्या ठिकाणी ते पोचण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याचा परिणाम जो आहे हा शेवटी महाविकास आघाडीचे मतांमध्ये विभाजन करण्यात होईल की काय, अशी एक शंका आम्हाला सुद्धा यायला लागलेली आहे. म्हणून सावध राहण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंच्या नेत्यांवर ठिकठिकाणी ईडी में जाना चाहते हैं अजित पवार जी ने कल जो बयान किया है महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्या जवळच्या अनेक नेत्यांवर ईडीच्या धाडी सत्र सुरू आहे. कालही होत्या, आजही आहे. कुठे ना कुठे या ठिकाणी दिसते की महाविकास आघाडीला कमकुवत करण्याचा हा एक प्रयोग आहे. मला असं वाटतं याच्यात नवीन काही नाही, जुना कार्यक्रम आहे. त्या ईडी सरकारचा जुना कार्यक्रम आहे, त्याच्यात नवीन काय आहे. त्याच्यावर किती लोकांना धाडे काय, किती लोकांना तुरुंगात पाठवलं, किती वर्ष पाठवलं, त्याच्यात नवीन असं काही नाही आहे. काय त्यांचा तो कार्यक्रम ते आपला चालूच ठेवतात. पब्लिक सब जानती है. भुजबल साहब हिंदी में जानना चाहेंगे, जिस तरीके से अजीत पवार साहब ने कल बयान दिया जो पार्टी के भीतर, उसको किस तरीके से देखते हैं? क्या वो अपोजिशन पद छोड़ना चाह रहे हैं क्योंकि उनके ऊपर टिप्पणी होती है कि वो सही तरीके से काम नहीं कर रहे हैं? अब वो तो कल खुद जो उन्होंने भाषण में कहा कि भाई लोग मुझ पर बोल रहे हैं कि मैं विरोधी दल का नेता के हैसियत से क्या बहुत ठोस बोल नहीं रहा हूँ या काम नहीं कर रहा हूँ, या वो सरकार के ऊपर मैं टूट पड़ना चाहिए, मैं नहीं कर रहा हूँ, ऐसा वो लगता. तो उन्होंने कहा कि मैं उनकी गर्दन तो नहीं पकड़ सकता, मगर ठीक है. उन्होंने कहा ये बहुत हो गया है, मैंने जो अभी तक बहुत सारे लोगों ने पार्टी का काम किया है कर रहे हैं, मैं भी पार्टी में जो है जो भी कुछ पद आप देंगे उसी पद पर, ऐसा कुछ नहीं कि अध्यक्ष पद में उपाध्यक्ष बनाओ, सेक्रेटरी बनाओ, कुछ भी बनाओ, मैं पार्टी में काम करना चाहता हूँ. क्योंकि पार्टी लेवल पे मुझे अभी तक जो है कोई पद नहीं मिला है, तो उन्होंने इच्छा प्रदर्शित की है. अगर वो अपोजिशन लीडर नहीं होंगे तो कौन होगा अपोजिशन लीडर? अब मुझे तो नहीं पता, वो सिर्फ जो है पवार साहब को ही मालूम है कि अपोजिशन लीडर कौन हो सकता है. सर आपने सुझाव दिया है अध्यक्ष पद के लिए ओबीसी की तरफ से कोई होना चाहिए, क्या कहना? नहीं, ये तो कल दादा बोले, इसलिए मैं बोल रहा हूँ कि अगर करना ही है तो इसके पहले भी जो है आप देख रहे हैं कि बीजेपी के अध्यक्ष जो है प्रांताध्यक्ष ओबीसी है, कांग्रेस के प्रांताध्यक्ष ओबीसी है. तो पहले भी जो है कांग्रेस में यही चलता था पहले ज़माने में कि अगर विधानमंडल में नेता मतलब मुख्यमंत्री और कुछ भी अगर एक समाज का हो तो पार्टी का अध्यक्ष जो है दूसरे समाज का रहता था, ताकि जो है सारे समाज जो है उनके साथ रहते थे. तो हम चाहेंगे कि भाई ठीक है, अब जो बीजेपी ने किया है, कांग्रेस भी कर रही है, दूसरे लोग भी कर रहे हैं, तो अगर बदलाव अगर होना है तो इसका भी विचार जो हमारे शीर्षस्थ नेता है उनको करना चाहिए. ये मेरा मत है, बाकी जो साहब बोलेंगे वही होगा. सर आपने नाम बताए हैं कुछ? अरे नाम नहीं, मैं पहले बार तो आपसे बोल रहा अभी हूँ. मराठी में आपने कुछ शुरू के हिंदी में मैं पूछना चाह रहा हूँ कि नाम बताए हैं पार्टी के जो नेता हैं उनको ये पद दिया जा सकता है जो दूसरे समाज. अरे वो तो साफ तय करेंगे ना कि इसको क्या करना है. ये तो हमारे सिर्फ सुझाव है, अजीत दादा के भी सुझाव है, हमारे भी कुछ सुझाव है, बस खत्म. जो होगा वो पार्टी के जो शरद पवार साहब करेंगे, खत्म. हमारा उनके ऊपर विश्वास है. आपने जितेंद्र रावत का नाम दिया, आपने अपना नाम अभी है ना कि हमने कहा कि भाई ओबीसी के भी काफ़ी लीडर्स जो है हमारे पार्टी में काम कर रहे हैं, तो क्यों नहीं उनका भी जो है विचार होना चाहिए. अभी उसमें गलत क्या है? और भी निकलेंगे और कोई. कौन है सर नाम? अभी तो मैंने नाम दिया कि जितेंद्र अवार्ड, ये भी जो है ओबीसी है, तटकरे ओबीसी है, धनंजय मुंडे ओबीसी है, अगर पुराना खिलाड़ी चाहिए तो छगन भुजबल ओबीसी है.
एक सवाल ये है कि माहिम भुजबल साहब, माहिम इलाके में रात में कई अज्ञात नाम से होर्डिंग लगाए गए जिसमें औरंगजेब के साथ उद्धव ठाकरे की तस्वीर लगाई गई। किस तरीके की जो राजनीति आप देख रहे हैं? देखिए भाई, इस समय देश में और हमारे राज्य में महंगाई की मार पड़ रही है, लोग त्रस्त है, बेरोजगारी की मार पड़ रही है, हम लोग त्रस्त हैं। समाज में जो है झगड़े लगाने का काम हो रहा है, सब त्रस्त है। अब ये सारे छोड़कर जो है कहाँ औरंगजेब और फलाना आप लोग ला रहे हैं। छत्रपति शिवाजी महाराज के जो उनका जो सेना थी, वहाँ तो 13 मुस्लिम सेनापति थे, समझे ना। जब अफजल खान से जो भिड़े छत्रपति शिवाजी महाराज, उनका वकील था काजी हैदर और अफजल खान का वकील का नाम था कृष्णाजी भास्कर कुलकर्णी। तो कहाँ धर्म की लड़ाई को जो है उस समय भी शिवाजी महाराज ने नहीं माना था, सबको साथ लेकर लड़े थे। अब ये जो है तुम्हारी राजनीति सीधी करने के लिए किसके साथ किसका फोटो लगा देना। मैं तो हमारे अल्पसंख्यक लोग हैं, मुस्लिम भाई बहन, उनको कहूँगा भैया औरंगजेब वगैरह छोड़ दो। क्या शिवाजी महाराज आपके भी है, हमारे सबके हैं। अजित पवार काल मागणी केली आहे त्यांनी की मला विरोधी पक्ष नेतेपदावरून काढावं आणि इतर संघटनेत पद द्यावं, त्यांची मन की बात ऐकली जाईल असं वाटतंय का तुम्हाला? आता ते पवार साहेब स्वतःच ऐकत होते, तिथे सगळे नेता राज्याचे म्हणून म्हणून नेता आणि जेवढे आमचे कार्यकर्ते काल तिथे षण्मुखानंद हॉलमध्ये होते, तर ते त्यांनी ऐकलंच असेल। आता ठरवायचं काय पुढे ते साहेब ठरवतील। सर, औरंगजेबाचा जो तुम्ही आता मुद्दा मांडला, अशा पद्धतीनं पोस्टर लावून उद्धव ठाकरे जे ठाकरे गटाचे नेते आहेत, कुठेतरी धार्मिक मुद्दा असे कुणीतरी जे आहे, काही अतिरेकी हिंदूवादी पण आहे, अतिरेकी मुस्लिमवादी पण आहे, त्यांना काय समाजाचं होणार आहे, काय राजकारणाचं होणार, यांना काय पडलेलं नाही आहे। ते जे आहेत ह्या सगळ्या गोष्टी दोन्ही बाजूंनी करतायत, पण त्याचा परिणाम जो आहे शेवटी हा विचित्र होणार आहे। दोन धर्मांमध्ये जे ध्रुवीकरण होणार, त्याचा फायदा विशिष्ट पक्षालाच होणार आणि महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न, समाजाचे लहान समाजाचे प्रश्न, शिक्षणाचे प्रश्न, काय हे अत्याचार वगैरे होत आहेत, पोलिसची जे लॉ अँड ऑर्डरचे प्रश्न, हे सगळे प्रश्न जे आहेत बाजूला पडतात, याच्यावर सगळ्यांना लक्ष देणं गरजेचं आहे। मणिपूरमध्ये कुकी आणि मैती समाजाच्या अतिक्रमण हटाने के नाम पर शिवसेना की 40 साल पुरानी शाखा थी, उसको भी हटाया गया है। आपको लगता है बदले की राजनीति है? मैं तो वही तो कह रहा हूँ भाई कि ये सब लोगों को समझना चाहिए कि हम लोग एक दूसरे के विरोधी पक्ष में हैं। एक दूसरे की आइडियोलॉजी शायद जो है हमको मंजूर नहीं है या काम मंजूर नहीं है, हम एक दूसरे के दुश्मन तो नहीं है। तो ये दुश्मनी की बात नहीं करे तो ठीक है, बदले की भावना से कोई काम ना करे, वो एक महाराष्ट्र के लिए बहुत अच्छा है। मणिपूरमध्ये कुकी आणि मैती समाजांमध्ये ज्याप्रमाणे धार्मिक हिंसेवर आता ते आलाय, चर्च आणि मंदिरं तोडायला लागले आहे, पंतप्रधान विदेश बारीवर आहे आणि जवळपास 50 दिवस झाले मणिपूर चळत आहे। महाराष्ट्रातील तशा घटना घडल्या आहेत, मोठ्या प्रमाणात धार्मिक दंगली 2024च्या आधी घडवण्याचा हा एक प्रयत्न वाटतो। नाही, ते असं आहे की मणिपूरमधला जो आहे हा प्रकारच वेगळा आहे। त्याच्यामध्ये या दोन समाजामध्ये ज्या काही लढाया सुरू आहे, 100-200 लोक मला असं वाटतं ठार झाले असतील, त्याच्या ज्या क्लिपिंग्स वगैरे येतात त्या पाहत नाहीत। पोलीस हा प्रकारच तिथे नाही, कायदा सुव्यवस्था प्रकारच तिथे राहिलेला नाही। सरळ रस्त्यावर जे आहेत आणतात, मारतात, लोक जातात येतात आणि सगळ्यांच्या समोर गोळ्या झाडल्या जातात। हा प्रकार अतिशय भयावह आहे आणि विशेषतः हे मणिपूरसारखे राज्य जे आहेत हे आपल्या बॉर्डरवर आहेत, त्यामुळे पलीकडचे जे कोणी शत्रू असतील आपले, त्यांना त्याचा फायदा होणार आहे। त्यामुळे अशा ठिकाणी शांतता कशी प्रस्थापित होईल यासाठी केंद्र सरकारने लक्ष द्यायला पाहिजे। अमित शहा साहेब गृहमंत्री देशाचे तिथे येऊन गेले, परंतु तरीसुद्धा जे आहे थांबलेलं नाही। मला असं वाटतं की केंद्र सरकारने जास्तीत जास्त लक्ष देऊन आणि सर्व पक्षांनी त्यांना मदत करायला पाहिजे,
तिथे शांतता निर्माण करण्यासाठी. भुजबल साहब, पिछले 17-18 घंटे से उद्धव ठाकरे ग्रुप के कई निकटवर्तियों पर ईडी की रेड चल रही है और जिस तरीके से शहर, आप कह रहे हैं कि अलग अलग मुद्दे हैं, लेकिन कुछ लोगों को टारगेट किया जा रहा है, क्या इस तरीके की रेड या तफ्तीश करके उनके ऊपर FIR करती है? अब देखिए, इसके बारे में बहुत कुछ कह चुके हैं, मैं अकेला नहीं, सारे जो विपक्ष के नेता जो है उसके ऊपर बहस कर चुके हैं कि भाई सारे देश भर में जो है ईडी सरकार चल रही है, तो ये कुछ नई बात तो नहीं है. अब उसमें कुछ न्यूज़ भी नहीं रहा है, सिर्फ आप बोलते हैं भाई ठीक है, आज इसके ऊपर है कल उसके ऊपर, इतना ही है. तो मैं तो पहले भी कह चुका हूँ कि हम लोग एक दूसरे के पक्ष में विरोधक है, पार्टी में विरोधक है, मगर दुश्मन तो नहीं है. इस ढंग से अगर सब लोग काम करें तो देश के लिए अच्छा है. केसीआर का जिस तरीके से महाराष्ट्र में, के चंद्रशेखर राव का जिस तरीके से महाराष्ट्र के भीतर होर्डिंग बैनर लग रहे हैं अलग अलग जगहों पर, आपको लग रहा है कि ये वोट कटवा बन के उभरेंगे और महाविकास आघाड़ी का वोट काटेंगे? हाँ, मैं तो वही बोल रहा हूँ कि दूसरे जो अलग अलग लोग यहाँ काम कर रहे हैं, इसमें से इसका परिणाम जो है आखिर होगा तो महाविकास आघाड़ी के वोट्स जो है कटने में ही होगा. तो अब ये किस हद तक वो लोग वोट काट सकते ये तो नहीं बोल सकता हूँ, क्योंकि महाराष्ट्र की जनता जो है पहले जैसी तो अभी एक 40 साल पहले की बात तो नहीं रही है. अभी तो सब लोग जानते हैं, हर घर में जो है आपकी मीडिया जो पहुँची है, सोशल मीडिया पहुँचे हैं. एक ही घर में जो 4 लोग 4 पार्टी में काम करते हैं, तो सोच विचार तो लोग भी करते हैं कि हमारे देश के राज्य के हित में हमको क्या करना चाहिए. तो मगर लोकशाही है, डेमोक्रेसी है, कोई भी आकर जो है अपने पार्टी की बात कर सकता है, फैलाव कर सकता है, फिर लोगों को तय करना कि किस रास्ते से उनको जाना है. बहुत बहुत शुक्रिया, धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.